नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। पुण्यातील उद्योजक डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांच्या पुढाकारातून पुण्यातील जितेंद्र नायड, पुण्यातील ओम शिंदे, मुंबई येथील समीर कोळी, डहाणू येथील सुनील मल्लाह, मुंबई येथील सूर्यकांत दुर्गावळे, नाशिक येथील मयूर देवरे या शरीर सौष्ठव क्रीडा प्रकारातील दिव्यांग खेळाडूंना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विशेष उपस्थितीत दत्तक घेण्यात आले। बिबवेवाडी येथील ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबमध्ये हा कार्यक्रम पार पडला। या दिव्यांग खेळाडूंना ग्रॅव्हिटी ग्रुपकडून क्लबचे आजीवन सदस्यत्व दिले जाणार असून त्यांच्या पोषणासह आर्थिक मदतही केली जाणार आहे। या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या क्रीडाविषयक गरजा पूर्ण करणे, क्रीडा साहित्य पुरवणे, प्रशिक्षणाची सोय करणे, ज्यामुळे त्यांची प्रतिभा अधिक विकसित होईल आणि ते देशासाठी अधिक यश मिळवू शकतील, या उद्देशाने या दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेण्यात आल्याचे ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले। हा उपक्रम आम्ही ग्रॅव्हिटी ग्रुप 2016 पासून घेतोय आणि ह्या वेळेला त्यांना त्यांचं सगळे न्यूट्रिशनल सप्लाय आणि आमच्याकडनं जेवढी मदत होऊ शकते तेवढं ग्रॅव्हिटी ग्रुप त्यांना करणार आहे दरवर्षीप्रमाणे। आणि ह्याच्यासाठी आपले पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार साहेबांनी पण त्यांचा वेळ दिला, म्हणून त्यांचे पण आभार आणि सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा। यांची निवड कशी करण्यात आलेली आहे? हो, ह्यांची निवड जी आहे ती महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन जी आहे ते ह्या मुलांना निवडतं आणि मी स्वतः पण महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग आणि रेसलिंग असोसिएशनचं चेअरमन आहे। तर ते त्याच्यात निवड करून ही मुलं आमच्याकडे शॉर्टलिस्ट करून येतात। किती साधारणतः? नॉर्मली 4 ते 5 जण यावेळेला आहेत, तर 4 ते 5 मुलांना दरवर्षी आम्ही करतो सत्कार। सर, त्यांना स्पॉन्सरशिप देता का वर्षभर त्यांचं फिटनेस? आता यावर्षी ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबचे आमचे 3 ब्रँचेस आहेत, मुंबई, पुणे आणि नाशिक। तिकडे त्यांना आम्ही लाईफटाईम मेंबरशिप देतो आहे। त्यांना त्यांचं प्रोटीनचं जे आहे ते प्रोटीनचं आम्ही करणार आहे, प्लस त्याच्याबरोबरच त्यांना एक स्पेसिफिक मानधन आम्ही ह्यावेळेला त्यांच्या आत्ताच्या हिवाळ्याच्या विंटर तयारीसाठी देतो आहे। कसं आहे सर, बॉडी बिल्डिंगचं करिअर कसं आहे आणि पुढं काय? बॉडी बिल्डिंगचं करिअर त्यांच्या कुठलं पण आपण म्हणू की हँडिकॅप ज्या वेळेला माणूस होतो त्यावेळेला त्यांना खूप स्ट्रगल करायला लागतं आयुष्यामध्ये, पण त्या स्ट्रगलवरती मात करून ते आज एवढ्या मोठ्या एक उंची गाठत आहेत। एक सामान्य माणूस पण तिथे जाण्याला कंटाळा करतो म्हणा किंवा बाकीच्या अवॉइड करतो, पण त्यांचं त्यांच्या एक हौसला म्हणतो आपण, धैर्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आम्ही। मिहिर कुलकर्णी आणि ग्रॅव्हिटी ग्रुपचे हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी अत्यंत चांगले उपक्रम ज्यामध्ये ते हँडिकॅप्ड स्पोर्ट्समॅनला अडॉप्ट करून त्यांच्यासाठी वेगवेगळी सोयीसुविधाची व्यवस्था करून जे त्यांनी आज फेलिसिटेशन प्रोग्राम त्यांच्यासाठी ठेवलेले आहे, अत्यंत चांगले उपक्रम आहे। आम्ही सर्वांचे वतीने आपले हार्दिक धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो। मला नक्कीच विश्वास आहे की जे आपले ग्रॅव्हिटी ग्रुपचे जे अनस्टॉपेबल स्ट्रेंथ, अनब्रेकेबल स्पिरिट ही एकूण इथे जे हँडिकॅप्ड स्पोर्ट्समॅन आहे आणि त्यांनी अत्यंत चांगले ते बॉडी बिल्डिंगमध्ये जे त्यांनी वेगवेगळे पदके जिंकलेली आहे आणि अशा प्रकारचे जे त्यांना नवीन ऊर्जा अशा प्रकारचे कार्यक्रममुळे आणि आपली जी काही आर्थिक आणि इतर सहायता जे आपण देत आहे नक्कीच मिळेल आणि अशा प्रकारचे स्पोर्ट्समॅनला देशामध्ये नक्कीच आणखी प्रोत्साहित करतील। मी ग्रॅव्हिटी ग्रुपला, अशा ग्रॅव्हिटी ग्रुप नेहमी बरेचसे प्रोग्राम आम्ही मिहिर कुलकर्णी सोबत अटेंड केलेले आहे। त्यांचे धार्मिक कार्य असतील, त्यांचे सामाजिक कार्य असतील, त्यांचे फिटनेसची गोष्टीवर वेगवेगळे जे त्यांचे उपक्रम असते अत्यंत अभिनंदनीय आहे। त्यांचे आणि त्यांचे पूर्ण कुटुंबियांचे आम्ही हार्दिक धन्यवाद देतो, कारण त्यांचे आई वडील, त्यांचे पत्नी, त्यांचे मुलं हे सर्व मिळून हे उपक्रम, वेगवेगळे उपक्रम हे राबवत आहे, अत्यंत अभिनंदनीय आहे। परत आपण मला इथे बोलवले, आमचे एसीपी इथे हे पण बॉडी बिल्डर आहे, आपण आपली ओळख आहे मला माहिती नाही, परंतु राहुल आवाले साहेब पण अत्यंत चांगले स्पोर्ट्समॅन आहे आणि अत्यंत मेजर ते प्राइजेस जिंकलेली आहे, ते पण आज इथे उपस्थित आहे। आपले परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।